राष्ट्रसंत गांधी महाराजांच्या त्यांना आपल्या संस्थेमध्ये अभिवादन करण्यात येत आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीनं संस्थेच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्याबद्दलचे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. हॅलो हॅलो मग एक आपण एक विषय असा घ्यायचा की त्याच्यावर मास्टरी मिळवायची, बरोबर आहे. मग ते आपण मन तिथे ठेवायचं आणि मन तिथे ठेवलं, वाटायला लागलो की आपोआप येऊ लागतं आणि येऊ लागलो की मग त्याच्यातनं आनंद निर्माण होतो. पण आपण हे असं करतो का? करत नसलो तर आपण ह्या प्रिन्सिपलचा वापर करायचा आहे. कळलं की नाही? IPL ला आलेली मुलं हुशार नसतात हा लोकांचा ग्रह आहे ना, तो चुकीचा आहे. आमची सगळी मुलं हुशार आहेत. म्हणून म्हणतोय की महको तो ऐसा की सारी बात खुल जाए और ताली बजाओ तो ऐसा कि सब लोग खुश हो जाए. मंडळी तेवढ्या पुरतीच बास. तर मंडळी अभ्यास करण्याची पद्धत म्हणजे SQRQ. हे कोणाला माहित आहे? S म्हणजे समरी. आपण जी काय थेरी केलेली वाचलेली आहे ना त्याची कुठेतरी समरी लिहायची, सारांश आपण काय वाचलोय. ओके. Q म्हणजे क्वेश्चन पेपर. गेल्या 5-10 वर्षाच्या क्वेश्चन पेपर आपल्या लायब्ररीत असतात. कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्याचा कधी अभ्यास आपण केलाय का? कोणते प्रश्न नॉर्मली विचारले जातात ते बघायला पाहिजे. R म्हणजे पहिलं R म्हणजे रीड. पहिलं वाचन जे आपण करतोय ते फास्ट वाचन करतोय, बरोबर आहे. दुसरा R म्हणजे रीड किंवा रिसाईट, म्हणजे मनन करणं किंवा पाठांतर करणं किंवा ध्यानात ठेवणं, लक्षात ठेवणं. आणि तिसरा R म्हणजे रिव्हिजन करणं, उजळणी करणं. हे आपण करतो का? प्रामाणिकपणे सांगा. जरा जोरदार टाळी वाजवतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा की हे आपण करतो SQR सिस्टम, बरोबर आहे. आणि म्हणून म्हटलं जातं की ज्यांची छाती सिंहासारखी आहे, स्नायू पोलादी आहेत, मांसपेशी लोखंडी आहेत, सागराचा तळ आणि अवकाश भेदून ज्यांना आपली स्वप्न साकार करायची आहेत, अशा सळसळत्या रक्ताच्या, सक्रिय मेंदूच्या आणि तडकत्या हृदयाच्या मुलांना सांगायचं आहे की माझा जन्म हा फक्त जगण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी झालेला आहे. यू आर बॉर्न टू विन. Please try to understand. You are not just born to live. किडे मुंग्या हे जगतायत. आपल्याला देवाने जे जन्माला घातलंय ना ते कशासाठी घातलंय? जगण्यासाठी. यू आर विनर्स ऑफ युअरसेल्फ. यू हॅव टू विन द सिच्युएशन. यू हॅव टू विन युअर लाईफ अँड कम आउट ऑफ इट अँड अचीव समथिंग इन द लाईफ. अर्थ असा आहे की आपल्याला देवानं जिंकण्यासाठी जन्माला घातलंय, बरोबर की नाही? मग जर जिंकण्यासाठी जन्माला घातलंय, अभ्यास कोणी करायला पाहिजे? चक्काट्या कोणी मारायला पाहिजे? चक्काट्या. मी बोललो कोण? गरज आहे का सांगा? तुम्हाला इथे ॲडमिशन मिळालं, बरोबर आहे. ॲडमिशन घेतल्यानंतर सर जे काही कष्ट घेतात तुम्हाला शिकवण्यासाठी, आणि आपण काय करतोय? तुम्हाला सांगतोय प्रॅक्टिकली माझा अनुभव आहे की ITIच्या मुलांना डिप्लोमा होल्डर्स डिग्री होल्डर्स होते इंजिनिअरिंग कॉलेजेस, ही मुलं का बेसिक कन्सेप्ट माहीत नसतात. व्हॉट फॉर यू हॅव टेकन ॲडमिशन इन ITI? टेल मी.
व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर कम हिअर? काय कशासाठी आपण आलोय? शिकण्यासाठी काय, चकाट्या मारण्यासाठी काय, काय टाइमपास करण्यासाठी? सांगा मला. ओय दादा, बोलायचं नाही, बोलत नाही, बोलायचं नाही, तुला तुला आणि पुन्हा जर तू बोललास ना तर रसिकट झाला म्हणून समज. This is a strict warning to everybody. You are not supposed to teach that. No inquiry, nothing is to be tolerated. अरे उद्या तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाणार, डिसिप्लिन कोणी मेंटेन करायची, तुमच्याकडे काय अपेक्षा करणार आपण? डिसिप्लिन ही तुमच्या हातात आहे ना. तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार वामनराव पै म्हणतात ना, बरोबर की नाही? मग डिसिप्लिन कोणी मेंटेन करायचे? आपण, बरोबर आहे. मग हे यश 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 मिळवायचं आपण म्हणतोय, पण यशासाठी जी काही तत्व लागतात, प्रिन्सिपल्स ऑफ अचिव्हिंग सक्सेस, काय प्रिन्सिपल? पहिलं म्हणजे तुमचा आत्मविश्वास. आत्मविश्वास अतिशय महत्त्वाचा आहे. रवींद्रनाथ टागोरांची कविता आहे, कविता इंग्लिशमध्ये होती. ते म्हणतात ए सेटिंग आर द क्वेश्चन, ए सेटिंग आर द क्वेश्चन, हू विल टेक अप माय वर्क? नन हॅज द आन्सर इन द होल सायलेंट वर्ल्ड. And urban man from the corner said, humbly, I will, my Lord, I will, as much possible as I can. याचा मराठीत अर्थ आहे, अस्ताला जाणाऱ्या सूर्यानं प्रश्न गुरमीत केला गर्वानं, अस्ताला जाणाऱ्या सूर्यानं प्रश्न गुरमीत केला गर्वानं, मी अस्ताला जाईल तेव्हा, कोण प्रकाश देईल तेव्हा? अंधारात बुडेल सारे जग, जीवाची होईल चकमक, एक येवलीशी पंटी भेटायला उभी राहिली, आत्मविश्वासाने बोलू लागली, दिसायला तरी मी येवलीची, काम कधी सर्व शक्तीनिशी, आणि दाखवून देईन जगाला प्रकाश भक्त अंधाराला, प्रकाश भक्त अंधाराला, प्रकाश भक्त अंधाराला. मंडळी, हाच आपला आत्मविश्वास आपल्याला जगण्याच्या पलीकडे काहीतरी घेऊन जातो. तुम्हाला जर यशस्वीरित्या जीवनामध्ये वाटचाल करायची असेल तर पहिल्यांदा तुमच्याकडे आत्मविश्वास असावा. आणि म्हणून म्हटलं जातं की इरादे नेक है तो सपने साकार होते हैं, इरादे नेक है तो सपने साकार होते हैं, आत्मविश्वास है तो रास्ते भी आसान हो जाते हैं, रास्ते भी आसान होते हैं, रास्ते भी आसान होते हैं. तो आपके रास्ते आसान करने के लिए दोस्तों आपके पास आत्मविश्वास होना चाहिए. बरोबर. आता दुसरं एक तत्व सांगतोय मी, एक गोष्ट सांगतोय, त्याच्यानंतर त्याच्यावरचं तत्व काय आहे आपण ओळखायचं आहे. सॉक्रेटिस दादाला एका तरुणाने विचारलं, सॉक्रेटिस म्हणजे ग्रीक तत्ववेत्ता होते, एका तरुणाने विचारलं की दादा तुमच्या यशाचं गमक काय, रहस्य काय? ही कशी वेळ होती? एक 10-10:30 वाजले होते. सॉक्रेटिस म्हणाले, बेटा मी आत्ता काय तुला सांगणार नाही, उद्या सकाळी आपल्या गावापाशी एक नदी आहे, तिथे मी आंघोळीला जातोय, तिथे तू ये, मग तुला माझ्या यशाचं गमक सांगतो. हा तरुण तुमच्यासारखा होता, त्याला यशाचं गमक काय आहे ते जाणून घ्यायचं होतं, म्हणून बरोबर 9 वाजता तिथे आंघोळीसाठी गेला. सॉक्रेटिस नदीत आंघोळ करत होतो. सॉक्रेटिसने सांगितलं, एक तरुण मुला तू पण माझ्याबरोबर आंघोळीला ये. अशा रीतीने दोघेही आत पाण्यात जात होते. जसं आत जात होतं पाण्याची पातळी वाढत होती. पाण्याची पातळी ज्यावेळी गळ्यापाशी आली त्यावेळी सॉक्रेटिसनं त्याचं डोकं पाण्याखाली दाबून ठेवलं. तो मुलगा डोकं वर काढण्याचा प्रयत्न करत होता. सॉक्रेटिस म्हणाला, नाही, आता डोकं वरती करणार नाही. तो ज्यावेळी काळ्या पडला त्यावेळी सॉक्रेटिसला असं वाटलं की आता त्याचं डोकं वरती काढायला पाहिजे. ज्यावेळी सॉक्रेटिसनं त्याचं डोकं वरती काढलं त्यावेळी तो तरुण मुलगा काय करत असेल? श्वास घेत असेल. आपण ज्यावेळी पाण्याखाली असतो त्यावेळी कोणत्या एका गोष्टीची आपल्याला अत्यंत गरज असते? हवेची, श्वासाची. सॉक्रेटिस म्हणाले, माझ्या यशाचं गमक दुसरं तिसरं काही नसून ज्या तीव्रतेने पाण्याखाली असताना तुला हवेची गरज लागली त्याच तीव्रतेने जर तू यशाच्या पाठीमागे धावलास तर तुला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून म्हणतो
करायचे असतील, आपल्याला जर यशाच्या पलीकडे शिखरावर जायचं असेल तर आपल्याला सातत्याने अभ्यास करावा लागेल. आपले बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करावे लागतात. आणि म्हणून म्हटलं जातं की झेप घे दिशा तुम्हाला साथ देतील. झेप घे दिशा तुम्हाला साथ देतील. झोप घे उषा तुमचा घात करतील. उषा मग झेप का झोप, दिशा का उषा. प्रयत्न कराल तरच कराल, स्वस्थ बसाल तर बुडालच. मग तरणे का मरणे, दिशा बदलली की दशा बदलते. मग संपन्न दशा की दुर्दशा. प्रत्येक मुलानं प्रत्येक मुलीने विचार करायला पाहिजे की आपण कोणत्या दिशेला प्रवास केला की आपलं जीवन सुखकारक होणार आहे. ज्या मुली आगाऊपणा करतात, बॉयफ्रेंड बरोबर फिरतात, त्यांच्याबरोबर आपण जायचं. तुम्ही हसलात म्हणजे तुम्ही काय धुतल्या तांदळाचे नाही आहे. जी मुलं जीएफ म्हणजे काय, गॉड फिअरिंग. जीएफ म्हणजे माझा अर्थ आहे गॉड फिअरिंग. जो देवाला घाबरतोय तिला घाबरत नाही. कळलं की नाही? तर सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण आपल्या जीवनाची दिशा कोणत्या बाजूला फिरवायची, जीवनाचा सुकाणी कोणत्या दिशेला फिरवायचा आहे. आपण सुज्ञ आहात. आपण काय काय करता, निगेटिव्ह गोष्टी काय काय करतात प्रत्येक जणांनी लिहून घ्या. मग आपल्याला कळेल आपण निगेटिव्ह गोष्टी किती करतोय, नकारात्मक गोष्टी किती करतोय. आपल्याला त्याशिवाय कळत नाही. आपल्याला असं वाटतं तोच करतोय, मी नाही करत. प्रत्यक्ष तुम्ही SWOT अनालिसिस करा. आपण बघा SWOT अनालिसिस म्हणजे काय. त्यामध्ये आपल्याला कळेल. आता जांभळी आली, अरे झोपलं की नाही राहते राष्ट्राला वैर जांभळी कशी येते. ती पण प्रवचनामध्ये. अरे देवा, रात्री झोपलं की नाही वैर काय जिया. आपल्या जीवनाचा सुकाणू आपण कोणत्या बाजूला वळवायचा आहे. सुज्ञ बाई, लक्षात घ्या, लक्षात घ्या, लक्ष द्या तिकडे. कळलं? नको ते येड्याबरोबर फिरू नका. आणि तुम्हाला पण सांगतोय हे काय वय आहे आपलं. आपल्याला जन्माला कशासाठी घातलंय काय बेटा. आणि आपण करतोय काय, बरोबर की नाही. मग आपण काय करायला पाहिजे. आता ह्या गोष्टीतनं आपण काय तात्पर्य शिकलो रे, सांगा मला. ह्या गोष्टीतनं आपण काय तात्पर्य शिकलो. यश कसं मिळवायचं. पण ही गोष्ट जी सांगितली त्याच्यामध्ये काय तात्पर्य काय आहे. आपली इच्छा शक्ती जाज्वल्य व्हायला पाहिजे. जाज्वल्य इच्छा शक्ती व्हायला पाहिजे. मी काय करतो म्हणून नको. यू हॅव टू हॅव युअर बर्निंग डिझायर. इट हॅज टू कम आउट फ्रॉम युअर इनर फीलिंग. आपण करायला पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे. असं समजू नये का ITI म्हणजे कमी लेवलचे आपण आहोत. ITI झालेले मुलं तेवढे तरी त्यांनी रिसर्च केलेला की तुम्हाला उदाहरण देऊन सांगणार आहे. तुम्ही असा विचारच करू नका की ITI ॲडमिशन घेतली पण आपण आपल्याला कुठे दुसरीकडे ॲडमिशन नाही मिळाले म्हणून आलोय. नो, वाईट ऑफ दिस थिंग फ्रॉम युअर थॉट्स. तुम्ही हुशार आहात आणि तुम्ही करू शकता. बरोबर आहे. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. एक फुगेवाला जत्रेत नेहमी फुगे विकायचा. त्याच्याकडे निळा, हिरवा, जांभळा, नारंगी वगैरे अशा प्रकारचे कलर्स होते. आणि ज्यावेळी त्याचा धंदा कमी होत असे पावसाळी, त्यावेळी तो काय करायचा, हेलियमने भरलेले फुगे उंचच्या उंच सोडायचे. मग ती मुलांनी पुन्हा ते बघितले उंचच्या उंच फुगे की पुन्हा ते गर्दी करत असायचे. अशा रीतीने त्याचा उदरनिर्वाह होत असे, त्याचा धंदा होत असे. एके दिवशी त्याला असं वाटलं की कोणताही मला शर्ट ओढतोय. पाठीमागे वळून पाहिलं तर त्याला असं कळलं
की एक मुलगा मला शर्ट ओढतोय माझा. त्याला असं वाटलं त्याला फुगा पाहिजे असेल, म्हणून त्याने विचारलं, बाळा रे तुला फुगा हवा आहे का? तो मुलगा म्हणाला नाही. मग काय तुला भूक लागली का? तुला काय खायला देऊ का? मुलगा म्हणाला नाही. मग तुला पैसे आहेत का? मुलगा म्हणाला नाही. मग तुला काय हवंय? मुलगा म्हणाला, काका काका मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तू विचारू का? You have got all the colors of the balloon. However, you don't have that color. If you could raise a black balloon, would that also fly up in the air? याचा अर्थ असा आहे, तुम्ही काळा रंगाचा फुगा सुद्धा वरती सोडला तर तो वरती जाईल का? With the consent of the boy, balloon seller said that it is not color of the balloon that makes it go up. What is inside that makes it go up? बेटा, ह्या रंगामुळे फुगा वरती जात नाही, तर त्याच्या आतमध्ये काय आहे त्याच्यामुळे तो फुगा वरती जातो. आता मनुष्यरूपी देहात आतमध्ये काय असतं? आता बोला, तोंड उघडायचं. बोला, मनुष्यरूपी देहात आतमध्ये काय असतं? इथे जे बोलणार आहे ना, ते इंटरव्ह्यू प्रायव्हेट आहे. तुमचं सेकंड इयर आहे, लास्ट इयर आहे, मग तुमचा तोंड उघडा. आत्मविश्वास ठेवा. मी I have worked for 42 years in all multinational companies. Wherein I have seen the boys. You don't open up your mouth. तुम्ही तोंड उघडत नाही आणि मग इंटरव्ह्यूला काय होतं? दाखवली बसते. अरे येड्यानो, दुसरीकडे कसं काय शाळांची कर घेतात का? त्यावेळी तुम्हाला लाज वाटते का? नाही. मग इंटरव्ह्यूच्या वेळी तोंड उघडायला काय प्रॉब्लेम होता सांगा? मनुष्यरूपी देहात काय असतं? अरे तोंड वाटलं करू नको की कोणती? अरे काय तरी बोला. हे बघा, आता मला सांगा, तुम्ही सेकंड इयरला आहात, आपण तोंड उघडायला नको? जे काय आहे ते बोला ना तुम्ही. व्हॉट एव्हर थॉट कम्स टू युअर माइंड, ओपन अप, प्लीज ओपन अप. बोला. एक शब्द आहे जो अतिशय महत्वाचा आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये चॉक आहे, त्याला म्हणतात ॲटिट्यूड. ATTITUDE. ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन. आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर आपण जगात काहीही मिळवू शकतोय. लक्षात घ्या प्लीज. फक्त आजच्या लेक्चरसाठी नाही, आपल्याला कुटुंबात, आपल्याला समाजात, आपल्याला राष्ट्रात कुठेही राहायचं असेल, तुमचा ॲटिट्यूड जर सकारात्मक दृष्टिकोनातनं असेल तरच तुम्ही जग जिंकू शकता. ॲटिट्यूड म्हणजे तुम्ही ए म्हणजे 1, Z म्हणजे 26. आता ह्याची जर टोटल बेरीज केली तर दॅट कम्स टू 100%. ह्याचा अर्थ मंडळी, तुम्ही कुठचेही बाकीचे शब्द घ्या, हा एक शब्द आणि दुसरा एक शब्द डिसिप्लिन, DISCIPLINE. डिसिप्लिन आणि ॲटिट्यूड हे दोन शब्द असे आहेत की तुम्हाला 100% देतात, बाकी पैसा 100% देत नाही, श्रीमंती नाही, नॉलेज नाही, काही नाही. हे फक्त दोन शब्द जे डिक्शनरीमध्ये आहेत की ते तुम्हाला 100% देतात. ह्याचा अर्थ ह्या लेक्चरकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असायला पाहिजे. दुसरं आहे तुमचं डिसिप्लिन म्हणजे शिस्त. इथे न बोलता जर लेक्चर अटेंड केलं तर मी समजेल तुम्हाला तुमच्याकडे 100% काहीतरी यू हॅव अचीव्ड समथिंग. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड इन युअर लाईफ इफ यू रिअली वॉन्ट टू अचीव सक्सेस, यू हॅव टू सी दॅट युअर ॲटिट्यूड बिकम्स पॉझिटिव्ह. हे काम माझं आहे, मला करायचं आहे, मी करणारच. कंपनीमध्ये आल्यानंतर अरे या द्या ठरडे या
मला नाही जमत सर. तुला लाज नाही वाटत? मला नाही जमत, मी नाही करणार. मग तुझा जन्म कशासाठी झाला? मरायला? नाही ना? मग मला नाही जमत, मला नाही करता येणार, मी नाही करू शकत, हे शब्द येतात कसे? कसे येतात सांगा ना मला. ऑल दीज आर निगेटिव्ह वर्ड्स. प्लीज ट्राय टू अवॉइड दीज वर्ड्स फ्रॉम युअर थॉट्स. माझा जन्म मी घेतलेला आहे, मला काहीतरी करायचं आहे, मी करणारच आणि करून दाखवणारच. ऑल दीज आर पॉझिटिव्ह थॉट्स. कळलं की नाही? एक लक्षात ठेवा, आपण जीवनात जर काय मिळवायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. एक तुमचा ॲटिट्यूड इथे आहे ना, इथे बिंदू सकारात्मक ठेवा, नकारात्मक काही ठेवू नका. हे मला जमणार नाही, आई मला जमत नाही. मग दुसरं कसं जमतं? सकाळी मारायला जमतं की नाही आपल्याला? हे काय जमतं? डिसिप्लिन, डिसिप्लिन, शिस्त. अलार्म वाजतोय, मग काय करतात? आठवण शापूरवाले थांबा 10 मिनिटं, पूर्वा थांब 10 मिनिटं. का ऐकायला बोललं जायचं आहे? आपली वेळ काय आहे? किती वाजता येतो? 7 वाजता येतो ना? मग आम्ही बोलतो का मुरबाडचं आहे म्हणून? अटेंडन्स कमी असतो की नाही सकाळच्या पेरियडला? का असे स्पेशल दिवस असतो? व्हाय आर यू लेट? व्हाय आर यू बिकमिंग लेट फॉर अटेंडिंग युअर क्लासेस? असे स्पेशल दिवस आहेत. तुम्ही तुमच्या मनाला विचार का असं होतं? आणि म्हणून म्हणतोय की सोच को बदलो सितारे बदल जाएंगे. सोच को बदलो सितारे बदल जाएंगे. नजर को बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियाँ बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो, रास्ते खुद ब खुद मिल जाएंगे. रास्ते खुद ब खुद मिल जाएंगे. मंडळी, एक ब्रूस नावाचा राजा होता. आता प्रत्येकाने तोंड उघडायचं आहे. जर तोंड उघडलं नाही तर मी बंद करणार. लक्षात ठेवा, गोष्टीकडे लक्ष द्या आणि त्याच्यामध्ये काय तत्व आहे ते सांगायचं आहे. जीवनात आधारित सगळ्या प्रकारचे तत्व या गोष्टीमध्ये आहेत. एक ब्रूस नावाचा राजा होता. त्याचे खूप मित्र होते पण काही शत्रू पण होते. एके दिवशी भल्या पहाटे ब्रूस राजाच्या राज्यावर एका शत्रूने हल्ला केला. खूप असे शूर सैनिक मारले गेले, काही जखमी झाले. ब्रूस राजा विचार करत होता की आता करायचं काय? चांगले चांगले शूर सैनिक आपले वारले गेलेत, काही जखमी झालेत. आता युद्धभूमीवरून पळून जाण्याचे खेरीज आपल्याकडे मार्ग नाही. म्हणून तो पळून जात होता, थकला होता, भागला होता. कुठेतरी विश्रांती घ्यावी असा विचार केला. शेजारी त्याला एक गुहा दिसली. गुहा म्हणजे केव. त्या गुहेत तो गेला. गुहेत गेल्यानंतर विश्रांतीसाठी बसला. विश्रांतीसाठी बसल्यानंतर त्याचं लक्ष एका कोपऱ्यात गेलं. एका कोपऱ्यात कोळी हा जाळं विणत होता. कोळी काय करत होता? जाळं विणत होता. तो छतावरून भिंतीवर उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. पहिला प्रयत्न केला, पडला. दुसरा प्रयत्न केला, पडला. तिसरा प्रयत्न केला, पडला. चौथा प्रयत्न केला, पडला. पाचवा प्रयत्न केला, पडला. पण 6व्या प्रयत्नात मात्र तो भिंतीवर चढू शकला. ब्रूस राजा हे सगळं बघत होता. ब्रूस राजा स्वतःच्या मनाला म्हणाला, अरे बलाढ्य ब्रूस राजा, जर साधारण कोळी सुद्धा आपल्या आयुष्यात यशस्वीरित्या मार्गक्रमण करू शकतोय तर तुझ्यासारख्या बलाढ्य राजाचं काय? काय करतोस इथे बसून? उठ, उभा राहा. तेच विचार सातत्याने त्याच्या मनात येत होते. त्याने आपले सैन्य गोळा केले. छपाछप प्रतिस्पर्धी असे यायचे. छपाछप करत तो त्यांना ठार करण्यात आलं आणि शेवट असा झाला की ते युद्ध ब्रूस राजाने जिंकलं. आता ह्या गोष्टीतनं आपण काय शिकलो? आता प्रत्येकाने तोंड उघडायचं आहे आणि नाही उघडलं तर धपाधप मारायचं. येस, नेवर नो.
मंदिर आहे. किती पण हरलो तरी पण लढत राहायचं. इतना भी हारने प्रयत्न करना चाहिए. शुरू कर सकते तो हम शुरू कर सकते. सांगा अमिताभ बच्चनच्या बाबांचं नाव काय? लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवार पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस लेती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना नहीं अखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वाले की डुबकी या सिंधु में गोताखोर लगाते हैं, जाकर खाली हाथ वापस लौट आते हैं. मिलते न सहजी मोती गहरी पानी में, बढ़ता बिना उत्साह से हैरानी में, मुट्ठी उसकी हर बार खड़ी नहीं होती, कोशिश करने वालों की ससुराल भी क्या है, वो ससुराल भी क्या है जहाँ साली न हो, और वो पोडियम भी क्या है जहाँ आपकी ताली न हो. तेवढाच बस. एक 4 वर्षाचा अर्धावधील मुलगा शाळेतून घरी परतला. गोष्ट इंग्रजीची आहे. टीचरने त्यांना एक चिठ्ठी दिली होती. He was crying and he came to his residence. So mommy asked him, "Better, why are you crying?" So that boy said, "Mommy, my teacher has given you a letter." माझ्या शिक्षकांनी पत्र दिले. Mommy opened up the letter and the message which was given by the teacher was, "Your Tommy is too stupid to learn in the school." तुमचा टॉमी हा मूर्ख मुलगा आहे, त्याला शाळेत काही शिकता येत नाही. मम्मीने ते लेटर वाचलं आणि ती म्हणाली, "माय टॉमी इज नॉट टू स्टुपिड टू लर्न इन द स्कूल, आय विल टीच हिम माय सेल्फ." टॉमी हा मूर्ख मुलगा नाही आहे, तर मी त्याला शिकवेन. आणि टॉमी म्हणजे आपल्याला बल्ब कोणी दिला? थॉमस एडिसन. आपल्याला माहिती आहे, फक्त 4 महिने शाळेत गेला होता. थॉमस फक्त 4 महिने शाळेत गेला होता. किती शोध आहेत त्याच्या नावाने? कित्येक शोध आहेत, बरोबर आहे. दॅट इज वाय इट इज सेड दॅट वीनस डोंट डू डिफरंट थिंग्स. वीनस डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरेंटली. विजेता कोई अलग काम नहीं कर रहा है, वो हर एक काम अलग ढंग से करता है, इसके लिए उसको विजेता कहलाते हैं. थॉमस एडिसन के लिए जोरदार ताली बजाते हैं. मंडळी, ही जी तत्व आहेत अतिशय महत्त्वाची तत्व आहेत. आणखीन एक गोष्ट सांगतो आपल्याला. एक जीवशास्त्राचे शिक्षक
जीवशास्त्राचे म्हणजे बायोलॉजी. शिक्षक मुलांना काहीतरी एक्सपेरिमेंट शिकवत होते की सुरवंटापासून फुलपाखरू कसं होतं. मुलांना सांगितलं की हा कोच आहे, कोच टेबलावर ठेवला आणि सांगितलं कोणीही त्याला हात लावू नका, त्या कोचातलं फुलपाखरू ऑटोमॅटिकली बाहेर पडेल. सर एवढं सांगून निघून गेले. त्याच्यानंतर ती प्रक्रिया सुरू झाली. ते फुलपाखरू तडफड करायला लागलं. एक मुलगा होता ह्याच्यासारखा, त्याला वाटलं अरे बाबा तडफड खूप होते, म्हणून त्याने काय केलं, तो कवच करून फुलपाखरू बाहेर आलं. पण थोड्या वेळानंतरच ते मेलं. आता ते का मेलं असेल माहीत नाही आपल्याला. गुरुजी वर्गात आले. गुरुजींना तो सगळा प्रसंग मुलांनी सांगितला की काय झालं म्हणून. गुरुजीने मुलांना विचारलं की ते फुलपाखरू का मेलं असेल सांगा. ते फुलपाखरू का मेलं असेल सांगा. सांगा ना का मेलं असेल फुलपाखरू. नाही, एक लक्षात ठेवा. पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आपण आपलं उत्तर चुकलं तरी मी काही तुम्हाला रिजेक्ट करणार नाही. आजच्या दिवसापुरतं रिजेक्ट करणार नाही. पण तुम्ही जर बोलला नाही तर इंटरव्ह्यूला प्रॉब्लेम होणार आहे. लक्षात घ्या. आपल्याला जे बोलायचं आहे तो कॉन्फिडन्स आत्ताच वाढवा. का सांगा बघू. नाही, अरे तो धडपड जो करतो ना, धडपड संघर्ष जो करतो ना कवशातनं बाहेर पडायचा त्या कोशातनं, त्याच्यामुळे त्याचे पंख बळकट होतात आणि तो उडू शकतो. आता संघर्ष जर आपण टाळला तर ते काही राहील का फुलपाखरू. आणि म्हणून सुरेश भटांची एक सुंदर कविता आहे. ते म्हणतात विझलो आज जरी हा माझा अंत नाही. वा वा वा, व्हेरी गुड. बस पण तू ऐकलीस ना कविता. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले तरी पंख माझे उडेन मी पुन्हा, छाटले तरी पंख माझे उडेन मी पुन्हा, अडवू शकेल मला अजून अशी ती भिंत नाही. माझी झोपडी जालण्याचे केले तर काही तर कावे, माझी झोपडी जालण्याचे केले तर काही तर कावे, जळेल झोपडी अशी ती आजही ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चाललो. किती वादळे उद्या येतील, वादळे खेटेल तुफान तरी वाट चाललो, अडथळेने अडथळून पायाने थांबणं हे माझं कर्तव्य नाही. अडथळे किती येतील आयुष्यात. तुम्हाला काय वाटतं समस्या किती नहीं है. जिसके पास समस्याएं नहीं है वो कब्रिस्तान में पड़ा है. जिसको समस्याएं बिल्कुल नहीं है, तो समस्याएं होने से कुछ प्रॉब्लम है. जिसके पास समस्याएं नहीं है तो कहते हैं कि घुटने का स्तर, घुटना टेक कर आप भगवान को प्रार्थना कीजिए कि हे भगवान आप मेरे इधर देखते नहीं, मुझे कुछ समस्याएं दे दीजिए ताकि समस्याओं का हल करके मैं अपने जीवन में आगे चलूंगा. अरे समस्या किसको नहीं है. जगात जन्माला आलोय, ओय दादा समस्या आहे. बोलायचं नाही सांगितलं, बोलायचं नाही म्हणजे नाही. समस्या कोणाला नाही. कशाला चिंता करायची. चिता चिंता समानास्ती बुद्धिमात्रे असमानता.
चिता चिंता समानासी बुद्धिमात्रे असमानता निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. आपण रात्री झोपत नाही पण आधी आता करायचं काय? अरे पाठ्या वर्ष 2 वर्ष गेली अभ्यास नाही केला, आता कशाला चिंता करतोय? त्यावेळी का झोपलं होतंस होय? काय ग हा? त्यावेळी का झोपलो होय? आता कशाला चिंता? ज्यावेळी वेळ असते त्यावेळी आपण अभ्यास करत नाही, बरोबर आहे? आता एक उदाहरण देतो बघा. एक संत आपलं प्रवचन संपल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जात होते. दुसऱ्या गावात जात असताना 1 किलोमीटर चालल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अरे आपण सातत्याने ते ह्या रस्त्यामध्ये जातोय पण अशा प्रकारचा हिरवागार मला कधी दिसला नाही. मग त्यांनी गाडी थांबवली आणि त्या हिरव्यागार माळ्याकडे बघत होते. एवढ्या होतो का? काय प्रॅक्टिस करतो नाही ना? तर लक्ष नाही असं अजिबात मनात आणू नका. याच्यामध्ये कंटिन्युअसली कंपनीमध्ये गेली 41 वर्ष दीर्घ सेवा केली. सायकोलॉजी आणि सोशलचा अभ्यास केला. त्याच्यामुळे तुमच्या मनात काय आहे, काय चाललंय त्याची ओळख होतो. लक्षात ठेवा, कोणतं गडबड करत असेल आणि एक लक्षात ठेवा, प्रवचनाचे भाषण काय आहे, तो इकडे नाही गडबड करतोय, पाप करतोय, देवाकडे सगळं असतं ते. लक्षात ठेवा, पाप पुण्याने घरात म्हणजे भरला ना, पाप असेल गेला कुठे नरका. जर इथे बोलतात आणि पाप केलं तर प्रवचन म्हणून म्हणतात. जर इथे बोललात आणि पाप केलं तुमचं स्थान कुठे असेल? नरका. जर जायचं असेल नरकात तर पाप, नाहीतर मग शांतपणाने इथे ऐका. आणि नाही ऐकला तर हे आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत ना, असं कीर्तन करायला ते नेहमी कीर्तनात सांगतात, जो कीर्तनात गडबड करतो तो वरती बसतो. कळलं का? तर कृपया कृपया कृपया, दिस इज माय हंबल रिक्वेस्ट, प्लीज डोंट विस्पर युअरसेल्फ. अशी पीक पडलेली दिसायला पाहिजे, त्याला डिसिप्लिन म्हणतो. बघा, डिसिप्लिन आणि ॲटिट्यूड जर तुम्ही सांभाळलात ना तर आयुष्यात पुढे जा. आणि मारायचं असेल तर मग पण. कळलं? हे कळकळीने सांगतोय इथून कमाईने हात हे सांगतो की तुम्ही आमची मुलं. कळलं का? जर ऐकायचं दिसेल तर काही जीव प्रॉब्लेम गेट लास्ट जीव प्रॉब्लेम जीव हेड. कळलं की नाही? तर तो तिकडे गाडी थांबवली बघतो तर अरे बाबूराव तू इथे काय करतोस? बघ तुला मी सांगत होतो ना, यू शुड बी ग्रेटफुल टू द गॉड. इंग्रजीची गोष्ट आहे. यू शुड बी ग्रेटफुल टू द गॉड बिकॉज गॉड हॅज गिव्हन यू सच अ ब्युटिफुल अँड वंडरफुल क्रॉप. शेतकरी म्हणाला सर, इंग्रजीची गोष्ट आहे, सर आय एम ग्रेटफुल टू द गॉड बिकॉज गॉड हॅज गिव्हन मी सच अ ब्युटिफुल अँड ब्युटिफुल क्रॉप. सर मी देवाचा आभारी आहे, कारण देवाने सुंदर शेत दिलेलं आहे. पण सर यू शुड हॅव सीन द फार्म अँड द होल फार्म ऑफ द गॉड. आपण सर ज्यावेळी हे देवापाशीच पूर्ण शेत होतं त्यावेळी बघायला पाहिजे होतं. त्यावेळी काय होतं? वाळवंट. इथे काहीच नव्हतं. पण तुमच्या प्रवचनातले शब्द ऐकले आणि मी कुठाही सुरू केली. पहिला प्रयत्न केला, दुसरा प्रयत्न केला, तिसरा प्रयत्न केला, चौथा प्रयत्न केला, 5वा प्रयत्न केला, पण मला काही धडा मिळाला नाही. मग आपल्या प्रवचनातले शब्द माझ्या कानावर आले. आपण म्हणाला कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. आपण म्हणालात की तुमच्या हातामध्ये एवढी काय दैवी शक्ती आहे. कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजे तुमच्या अग्रस्थानात लक्ष्मी आहे, मध्ये सरस्वती आहे, मुळापाशी गोविंद आहे. एवढे देव सगळे तुमच्या हातामध्ये दिले. पेन का चालू? परीक्षेत गडबड का होत?
मग तुम्ही कार्यरत का राहत नाही तेच विचार त्याच्या डोक्यात आले. पुन्हा खुदाई केली 6व्यांदा 7व्यांदा 8व्यांदा 9व्यांदा 10व्यांदा, पण झरा काही मिळाला नाही. पुन्हा तुमच्या प्रवचनातले शब्द माझ्या कानावर पडले. अलसकुतो विद्या अविदशकुतो धनम अधनशकुतो मित्रम अविद्रशकुतो सुखम. आळशी माणसाला विद्या मिळते का? विद्या कधी मिळते? कोणाला मिळते? विद्या कोणाला मिळते? प्रामाणिकपणानं अभ्यास करतो. अलसकुतो विद्या अविदशकुतो धनम. आता इथे बघा, नो whispering please, no whispering. आपण ज्यावेळी LEARNING लर्निंग म्हणजे शिकणे, बरोबर आहे. आपण जर व्यवस्थित शिकला तर मग काय होतं? then you can start your hell goes off. You can start you can start provided you are learning properly. ताली बजा. याचा अर्थ काय? अलसकुतो विद्या, आळस झटकून टाका. मग पुन्हा तेच शब्द माझ्या कानावर पडले. मग 11व्या 12व्या 13व्या 14व्या 15व्या वेळा मी पुन्हा खुदाई सुरू केली आणि काय मिळालं नाही. पुन्हा एकदा आपल्या प्रवचनातले शब्द माझ्या कानावर पडले. आपण म्हणाला अशक्यम त्याचे शक्यम शास्त्रज्ञानं प्रयत्नतः नादरम येथे जलगे चंद्रपुरुषे अभिरक्षती. आपण काय म्हणाला? अशक्यम त्याचे शक्यम. इम्पॉसिबल जो शब्द आहे, इम्पॉसिबल. आय एम शाबास म्हणजे काय याचा अर्थ? सगळ्यांनी बोला मी करू शकतो. बोला सगळ्यांनी 3 वेळा बोला. पुन्हा बोला. याचा अर्थ प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. यू कॅन डू इट. यू आर बॉर्न टू विन. आपला जन्म कशाला झाला? किडे मुंग्या जगतायत, आपण नाही जगत. आपण जिंकतो, कळलं का? बरोबर की नाही? काय करायचं आपण काय करायला पाहिजे? आणि म्हणून म्हणतो ना कोई भाग्यशाली ना कोई भाग्यशाली ना कोई अभागा, ना कोई भाग्यशाली ना कोई अभागा, किस्मत का सूरज चमके उनका जो नीचे जागा. कड़ी मेहनत पक्का इरादा किस्मत जो अपनाएगा, पग पग पर बिखरे हैं मोती जो खोजेगा वो पाएगा. मौका तो सबको मिलता है कुछ करते हैं नादानी. सुन लो, मौका तो सबको मिलता है कुछ करते हैं नादानी. जो खोया वो फकीर, पाया उसकी बनी है जिंदगानी, पाया उसकी बनी है जिंदगानी, पाया उसकी बनी है. दोस्तों, ना पैसा लगता है ना खर्चा लगता है, ना पैसा लगता है ना खर्चा लगता है. ताली बजाओ. अच्छा तर ही 7 तत्व बघितली आपण, बरोबर आहे. आयुष्यात पुढे जायचं असेल तर ही 7 तत्व बघितली. आता 7 तत्व म्हणजे कोणती आहेत सांगा? चाल, मान फिरव, रात्रभर वाचली गाथा, आणि पुढे काय? मुझे कुछ नहीं आता. बघा, मला पुन्हा कळकळीची विनंती करतो, आम्ही सुद्धा ह्याच परिस्थितीतून गेलो आहे की सगळ्याची मंडळी असतील ना तुमच्याकडे गुरुजन वर्ग सगळा ह्या परिस्थितीतून गेलेला आहे. म्हणून कळकळीची विनंती आहे की आपण ते करायसाठी आपल्याला करायचं आहे. आमचं जे पुस्तक आहे यशाची सप्तपदी, या यशाची सप्तपदीमध्ये
पदं योजलेली आहेत. पहिलं पद जे आहे ते आहे समयाचा सदुपयोग, संधीचा लाभ, आत्मपरीक्षण, होकारवाद, धैर्य, ध्येय आणि संभाषण कला, संभाषण चातुर्य ही 7 पदं आहेत, म्हणून त्याला यशाची सप्तपदी म्हणलेलं आहे. आता पहिलं जे पद आहे, कृपया लक्ष द्या. कोणी तुम्हाला अशा प्रकारे सांगणार नाही, दिस इज प्रॅक्टिकल विच आय हॅव गॉन थ्रू माय लाईफ. प्रॅक्टिकली सांगतोय, अतिशय गरिबीतनं जन्माला आलो होतो. 2 वेळा जेवायला मिळत नव्हतं. शिक्षण बघा आपलं काय झालंय, नोकरी करत असताना सगळं शिकलोय. BSc केलंय, LLB केलंय, डिप्लोमा इन इंडस्ट्रियल रिलेशन्स अँड पर्सनल मॅनेजमेंट केलंय, डिप्लोमा इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट केलंय, मास्टर्स डिग्री लेबर स्टडी हा 2 वर्षाचा फुल टाईम कोर्स कंटिन्युअस 2 वर्ष नाईट शिफ्ट महिंद्रामध्ये केली आणि मास्टर्स डिग्री इन लॉ हे केलेलं आहे. आय वर्क इन गुड मल्टीनॅशनल कंपनीज. जेवायला 2 वेळा मिळत नव्हतं. खेड्यातनं आलोय, उरणमधलं माझं गाव आहे, खेडेगाव आहे, झडपीमधनं शिकलोय. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण करू शकत नाही. आय वॉज वर्किंग एज हेड कॉर्पोरेट जनरल मॅनेजर विथ लॅक्स ऑफ सॅलरी. ह्याचा अर्थ काय, आपण करू शकतोय ना? येस येस, आपण करू शकतोय. येस, मी जर करू शकतोय, नॉर्मल स्टुडंट, बरोबर आहे. मग आपलं पहिलं जे तत्व आहे ते वेळेचा उपयोग. आपल्याला दिवसाचे किती तास मिळतात? 24, बरोबर आहे. खाली खाली नावं लागतं असं बोलायचं. लक्ष द्यायचे. आपल्याला पुढे जायचं असेल तर चकाड्या खायच्या असतील तर जाऊ द्या. वाऱ्या करतात ना, वाऱ्या पंढरीच्या तशा करायच्या असतील तर काय आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही करा. तर पहिलं जे तत्व आहे ते आहे वेळेचा उपयोग. आपल्याकडे 24 तास आहे. 24 तासात ना तुम्ही कॉलेजला तुमचा रेग्युलर क्लास नाही, एक बुडवला तरी चालेल. आयुष्याचा क्लास आहे हा, कळलं? आणि आमचे सर म्हणतात नाही, जो मध्ये प्रवचनात जो गडबडला तो मेला. मग बघा विचार. तर इकडे काय आहे, आपले 24 तास आहे. 24 तासात ना आपण कॉलेजात किती तास असताय? 8 तास. 7.5. ओके, आपण 8 तास घेऊया. 8 तास इकडे तिकडे जेवणाचं काय, चकाट्या मारणं, तिच्याबरोबर बोलणं, ह्याच्याबरोबर बोलणं, ते काय 8 तास आपण घालवलं, बरोबर आहे. 8 तास धरूया. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या किती तासात झोपायची आपली? 7 तास. 7 6, 7, 8 7 तास. 7 म्हणतात. हे बघा, आता तर तुम्हाला फ्री 7 आणि 8 किती झाले? 15. 24 वजा 15 किती राहिले? 9 राहिले. बर, जे लांबून येतात बरोबर, त्यांच्यासाठी 2 तास देऊया आपण. 3 तास. बरोबर, काय राहिला 2 तास? 5 किती राहिले? अरे 4 काय 5 घे. मला काय करायचंय? 5 घे. माझ्या बापाचं थोडीच जातं. काय घे? किती राहिले? 5 तास. 5 तास तुमच्या हातात आहे. काय करतो 5 तासाचं? मोबाईल. ते देवाला उत्तर. मला नको, देवाला उत्तर द्या. आता 5 तासाचं काय करायचं? कोणी शिक्षण मला काय करायचं? पण त्यांच्याबरोबर लागणार का? हे करा नाही. आई बाबांनी जन्म दिला आपल्याला. बघा, तुम्हाला राग येईल ना, मी इथे बोलतोय, तुम्हाला नाही बोलत. आई बाबांनी जन्म दिला आपल्याला, कशासाठी दिला?
लक्षात ठेवा बाळांनो, आपले संस्कार तिचे संस्कार ऍडजस्ट होत नाही. तुमची आई तिची सासू होते, कळलं का? आणि मग 6 महिन्यातच वेगळे पडताय. आई वडिलांनी केलेले कष्ट फुकट घालवताय. तुम्हाला त्यांना काय तो हंडा आहे आता म्हणताय. कळकळीची विनंती आहे, हे वय वेगळं असतं. कळकळीची विनंती आहे, हे वय वेगळं असतं. तुमचे संस्कार तिचे संस्कार वेगळे असतात. 90% of the cases pending in the court of कोण बोललं? वेळेचा उपयोग होतो. त्यांनी मी 5वीत असताना त्यांचं कीर्तन ऐकलं होतं. ते 5वीत होते त्यावेळी मी एका कंपनीत मॅनेजर म्हणून होतो तळोजा. त्यावेळी त्यांचं कीर्तन ऐकलं आणि आय वॉज सो इम्प्रेस्ड की एवढूसा छोटूसा मुलगा कीर्तन कसं करू शकतो. मग त्याच्या प्रेमात पडलो. कळलं ना? मग त्याला विचारलं काय बाबा कसं पाठांतर करतोस, प्रेम वगैरे कसं पाठांतर करतोस? तो म्हणाला की ठरलो होती, शाळेत पण जातो, गीता पण वाचतो, तुकोबाचे अभंग पण पाठ करतो, एवढं सगळं करतो. त्याच्यामुळे मी बोलू शकतो. कळलं? आज तो मुलगा बघा नोकरी करत असताना ग्रॅज्युएशन केलं. नोकरी करत असताना त्याच्यानंतर त्याने MBA फ्रॉम बजाज इन्स्टिट्यूट केलंय आणि आज तो मॅनेजर म्हणून काम करतो. कुठे आपण ऐकलं मगाशी? कुठे? अरे हरे कृष्ण हरे राम. सरांनी सांगितलं ना कुठलं कुकर? हॉकिन्स. बरोबर आहे. सरांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. शिका मुलांनो, शिका मुलांनो, शिका तुम्ही हे शिका, वेळ तुम्ही नका घालवू फुका. माझी कविता. शिका मुलांनो, शिका मुलांनो, शिका तुम्ही हे शिका, वेळ तुम्ही नका घालवू फुका. कठीण परते गेलेला क्षण, सुटलेल्या बाणा परी धनुतून किंवा उच्चारित शब्दाचा मग क्षण तुम्ही दवडू नका मुलांनो, शिका तुम्ही हे शिका. काय शिकायचे? आता तुम्ही जर आता तुझं वय काय दादा? 19. तू 16व्या वर्षात पुन्हा जाशील. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. 4 वेळा सांगतोय, 4 वेळा बोललो. पुन्हा तुम्ही तारुण्यात जाऊ शकणार नाही तुमच्या 16व्या वर्षात. एकदा गेलेला क्षण पुन्हा परत येत नाही. सुटलेल्या बाणापरी धनुष्यातनं बाण सुटलं की काय येतं का? नाही ना? म्हणून सांगतोय की आपण ज्यावेळी आपल्याला देवानं विनामूल्य दिलेलं हे धन आहे, देवानं विनामूल्य दिलेलं धन आहे, ह्याचा वापर कसा करायला पाहिजे? बोल की रो, चांगल्या रीतीने करायला पाहिजे. यू आर गेटिंग एव्हरी डे 24 hours. Now, how do you spend 24 hours? It depends on you as an individual. I don't have to advise you. It is you that you have to devote yourself. तुम्ही तुमचा वेळ कसा घालवायचा ठरवायला पाहिजे. मी सांगणारा कोण आहे? शिक्षक सांगणारे कोण आहे? शेवटी मला काय करायचं, मलाच बघायचं आहे ना. तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून वेळ कसा घालवायचा हे आपणच आपलं बघायला पाहिजे की नाही? बरोबर. मग आपल्याला जो वेळ मिळतोय तो परत येतो का? फ्रीज मध्ये आपण मटन, चिकन, फिश दुसऱ्या दिवसासाठी ठेवू शकतोय. वेळ ठेवू शकतोय. सगळ्यांना सारखं आहे. तिला वेगळा मला वेगळा असं आहे का? सगळ्यांना सारखं आहे. परत येत नाही.
दुसऱ्यांदा मिळत नाही, साठवून ठेवू शकत नाही. तुमचं घड्याळ तुम्ही थांबवू शकताय, विश्वाचं घड्याळ थांबवू शकताय, म्हणजे वेळ पुन्हा परत येईल. याचा अर्थ प्लीज लक्षात ठेवा, प्रत्येक क्षण आपण आपल्या चांगल्या कार्यासाठी वापरायचा. जय वेळ सुयोजिला, जय वेळ सुयोजिला तोची नर तरला, जय गमाविला बघा बघा तो दिसला. ज्या माणसानं चांगलं वेळेचं सुयोजन केलेलं आहे तोच माणूस यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो, सकाळच्या मारणाऱ्याचं नाही. बरोबर आहे. म्हणून वेळेचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करायचा आहे. कहते हैं कि गुलाब को शोभा आती है उसको लालियों से, गुलाब को शोभा आती है उसको लालियों से, और प्रोग्राम में शोभा आती है आपके तालियों से. वादकाने थांबवायचं असतं. तुम्ही वादक असाल बरोबर. समजा हे सरांचं कीर्तन आहे बरोबर, मी असा हात केला की थांबायचं. ओके, हा म्हणजे टाळ्यांना लिमिटेशन आला बरोबर आहे. दुसरा आहे संधीचा लाभ. बघा आता एक उदाहरण देतोय. एक ITI झालेला मुलगा बघा एका कंपनीत लागला, इंटरव्ह्यू चांगला झाला, प्रश्नांची उत्तरं चांगली दिली, ITI झालेला फिटर. ओके, त्याची दिवसेंदिवस उन्नती होत गेली. No, no, you are not even supposed to whisper. हे लेक्चर पुन्हा तुम्हाला मिळणार नाही, लक्षात घ्या. कळलं? जीवनावर आधारित लेक्चर आहे, पुन्हा मिळणार नाही. तर काय सांगितलं होतं? ITI मुलगा छापा. व्हेरी गुड. तो ITI झालेला मुलगा त्याला ज्युनियर फिटर म्हणून लागला, सिनियर फिटर म्हणून प्रमोट झाला. त्याच्यानंतर त्याला असं वाटू लागलं, बघा महिंद्राची गोष्ट आहे, महिंद्रामध्ये मी होतो, महिंद्राची गोष्ट आहे. त्याला असं वाटू लागलं की सगळ्यांना प्रमोशन मिळतं, सगळे मॅनेजर होतात, मग मला काय द्यावं लागेल. म्हणून त्याने डिप्लोमासाठी ॲडमिशन, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा पास झाला. त्याच्यानंतर तो म्हणाला डिप्लोमा तर मिळालाय मला, मग डिग्रीसाठी काय करावं लागेल. नाईट शिफ्ट घेतली आणि दिवसा कॉलेज करू लागला, डिग्री पास झाली. नंतर तो म्हणाला मग आपला मॅनेजर म्हणून जर मला काम करायचं असेल तर मला काहीतरी प्रावीण्य मिळवावं लागेल ना, एक प्रोफेशनल डिग्री मला माझ्या हाती लागायला पाहिजे. म्हणून सरांसारखी त्याने काय केलं, MBA केलं. MBA इन मार्केटिंग. आज ITI झालेला मुलगा US मध्ये 8 लाख दरमहा पगार घेतो. जोरदार टाळ्या वाजवा. आपण ITI झालं, आपल्या पुढे काही करता येणार नाही असं आहे का? काय करायला पाहिजे, शिक्षण पुढे घ्यायला पाहिजे. ते लर्निंग अँड अर्निंग बघितलं ना, इफ यू लर्न मोर यू कॅन अर्न मोर. तर तसं आपल्याला करावं लागेल. फक्त ITI झालं भगिनीनो, कळलं का? लक्षात ठेवा, तुमच्याकडे स्किल आहे, तुमच्याकडे ताकद आहे, तुमच्याकडे कपॅबिलिटी आहे. आणि एक मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की तुमच्याकडे जी काही कपॅबिलिटी देवाने दिली 100% आहे इकडे, त्याचा किती टक्के वापर करतो आपण? किती? 30%. नाही, देवाने 100% दिले इकडे. How much do you utilize? It is less than 10%. कळलं की नाही? मग बाकीचे 90% काय करतो? म्हणून म्हणतोय की संधी चोर पदे जणू येईल. माझीच कविता आहे.
शिका मुलानो शिका तुम्ही हे शिका. काय शिकायचं आहे? संधी चोर पदे जणू येई, कधी कुणाची वाटण पाही, तिला पकडणे करावी घाई, झोपी जाऊ नका मुलानो शिका तुम्ही हे शिका. काय शिकायचंय? संधी, अपॉर्च्युनिटी, सेल्डम ऑफर्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात. येते कधी येतं आपल्याला कळत नाही. त्या मुलानं काय केलं? तो म्हणाला अरे लोक मॅनेजर होत आहे, मग मला सुद्धा काहीतरी करावं लागेल ना. डिप्लोमा केला, डिग्री केली, MBA केली आणि आता PS मध्ये. So that means you can do anything in the life. Provided you are ready to put in your extra efforts for achieving something in the life. Am I right or wrong? करा, प्लीज करा. People have done it. People are earning in lakhs. कळलं की नाही? आपण करायला पाहिजे. संधी आली की संधीचा फायदा घ्यायला. आत्मपरीक्षण, स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आत्मपरीक्षण कसं करायचंय? SWOT अनालिसिस. एक गोष्ट सांगतोय. एक भिल्ल डेबी वन्य स्वपदांची शिकार करीत असे. एकदा काय झालं, त्याला शिकार मिळाली नाही म्हणून तो उदास होऊन आपल्या घरी परतत होता. घरी परतत असताना त्याला कळलं की अरे कुठेतरी पिंपी होते. फक्त तो झाडाच्या वेळी 2 पोपटाची पिल्लं बघितली. पोपटाची पिल्लं बघितल्यानंतर 2 पोपटाची पिल्लं किती? असं कधी तुम्ही विसरून जा. या माणसाचं लक्ष नाही. कळलं की नाही? तर 2 पोपटाची पिल्लं तो घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर गावाच्या देशीवर एक जे ओढा आहे, या ओढ्याचा बोल माहिती ए जाडिया अरे नाही समाज पोपटाच्या पिल्लं शोधत होतो ते घे मला. बिल म्हणतोय हे काय करते? त्या कल्यावरती काम करायचं आणि माझं लक्ष मला व्यवस्थित संभाळ करायचा आणि पुढच्या वर्षी परत त्याला एक पिल्लं दिलं. त्याच्यानंतर तो गावात आला. गावात आल्यानंतर एक गुरुजी पूजा करणार. हे बघा इथे काहीतरी गडबड दिसते. गडबड असेल तर आय विल स्टॉप माय लेक्चर. ओके, if you feel that you are the smart people, I will stop my lecture. Okay, I don't want any whispering even in my class. That is what the discipline is. हा, तो आपण काय म्हणत होतो? अरे देवा, एक दुसरा त्याला कोण भेटला? पुजारी. मग ते पिल्लू त्याने पुजारीला गेला त्यासाठी की 1 वर्ष तुझ्याकडे ठेव आणि पुढच्या वर्षी मला परत कर, असं म्हणून दोन्ही त्याच्याकडे दिली. त्याच्यानंतर त्या पिल्लाला आठवण झाली की आता आपल्याकडे 2 पिल्लं आपण दुसऱ्यांकडे दिलेली आहेत, ती घ्यायला पाहिजे आपल्याकडे. म्हणून तो पहिल्यांदा जातो बेवड्याकडे. बेवड्याकडे गेल्यानंतर बेवड्याकडे ओटीवर पिल्लू काय म्हणतं? बबेंबो म्हणतं भाग्या पुढचं तुम्हाला कळलं. ओके, तो भिल्ल म्हणाला काय काय वांग्या बोलतोय. म्हणून तो घरी गेला की आता पोपटाच्या बाबतीत असं झालं तर घरी मुलांच्या बाबतीत काय झालं असेल? घरी मुलांच्या बाबतीत वेगळं ऐकलं. इंग्लिश मीडियमचा मुलगा म्हणत होता, डार्लिंग ओपन द डोर, डार्लिंग ओपन द डोर, व्हाय आर यू अँग्री सो, डार्लिंग ओपन द डोर, डार्लिंग ओपन द डोर, व्हाय आर यू अँग्री सो. पिल्ल म्हणाला चिची मग काय बोलतोय? पोपटाचं पिल्लू ती आणि बेवड्याचं मुलगी राव दे ह्याच्याच घरी. म्हणून तो पुजाऱ्याच्या घरी आला. पुजाऱ्याच्या घरी गेल्यानंतर ओटीवरच बघ, आय एम नॉट युअर टीचर दॅट आय कॅन टॉलरेट. आय एम नॉट युअर टीचर, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आय वोंट बी एबल टू टॉलरेट. I will stop my speech. Okay, so पुजाऱ्याकडे गेल्यानंतर पोपटाने कसं स्वागत केलं बघा. नमस्कार, सुस्वागतम, या बसा. तिथं खुश झाला. आत गेल्यानंतर त्याचा मुलगा सुद्धा देवाची प्रार्थना करायचा. कळलं की नाही?
तुला खुश झाला रे? वा, 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 काय वातावरण आहे घरात. आता हे वातावरण आपण घरातच आपले जे संस्कार असतात ते बाहेर घेऊन लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्ही कंपनीत जाताय त्यावेळी देवड्याचे संस्कार घेऊन जाणार आहात की पुजाऱ्याचे? सांगा. लक्षात घ्या. आम्ही बघितलंय इंटर्नशिपला घेतलं, तुम्हाला ट्रेनिंग म्हणून घेतलं आणि आगाऊपणाचा कळस असतो. मला काय करायचं, मला हे ठरवणार नाही, मला बरोबर नोकरी मिळेल का, मी कशाला काम करायचं, हा जो ॲटिट्यूड आहे ना तो आजच काढून टाका. प्रॅक्टिकली आय एम टेलिंग यू, दिस इज व्हॉट हॅज हॅपेंड. I have put in 42 years of valuable service in various companies. That is why I am telling you. हे जे संस्कार आहेत ना ते घरी विसरायचे. ह्याच्यातनं आपण समजू शकतोय. ओके, आपण काय खायला आणलं मग काकाचा दरवाजा दिसला की तेच खायचं. कंपनी सुद्धा बास्कट असून तेच करतो. वाय? हे संस्कार आपण घरातनं आणतोय. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही एखाद्या कंपनीत कामाकरता जाताय ना त्यांचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते तुम्हाला बघायचे आहे. कळलं की नाही? तुमचं स्वतःचा शहाणपणा तिथे नाही चालणार, मग आपसाप नाही होणार. लक्षात घ्या, प्रॅक्टिकली सांगतोय. कळलं का? आय हॅव सीन विथ माय नेकेड आईज हाऊ डू दिस बॉयज बिहेव. याच्यासाठी जन्माला आलोय, चांगल्या कर्मासाठी आलोय ना, चांगलं कर्म करायचं, संधीचा फायदा घ्यायचा. कळलं की नाही? आत्मपरीक्षण आपलं कसं करायचं? SWOT अनालिसिस, SWOT. असं बोललो की थांबायचं. कीर्तनात कळलं की नाही? S means strength, W means weaknesses, O means opportunity, T means threat. आपल्या स्ट्रेंथ्स काय काय आहेत? चांगलं अक्षर, सरांकडे लक्ष देणं, प्रॅक्टिकल्स करणं, दांड्या न मारणं, हे स्ट्रेंथ्स आहेत की नाही आपल्या? कन्सेप्ट समजून घेणं, या स्ट्रेंथ्स आहेत ना. विकनेसेस काय आहेत? दांड्या मारणं, बोलणं. बरोबर आहे? तुम्हाला भाऊ आहेत ना, भावाप्रमाणे राखी बांधा. हा, बियप नको, मी होईल देते. कळलं की नाही? भावाप्रमाणे राखी बांधायची, भावाप्रमाणे त्याला जपायचं. तुम्ही पण तर आपले जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, विकनेसेस काय आहे? आपण लेक्चरमध्ये लक्ष देत नाही. बाळ्या, तुला उचलून त्यांनी नाही आणलं, तू स्वतः आलेला आहेस ॲडमिशन द्या म्हणून. त्यांनी सांगितलंय तुमच्या घरी गेलो तर कोण, तुमच्या घरी घेऊन गेलो तर सांगा ये रे बाबा आमच्याकडे ॲडमिशन्स आहेत. गेले होते, तुम्ही स्वतःहून आलात. शिस्त स्वतःहून ठेवायची आहे, अभ्यास स्वतःहून करायचा आहे. हे तुमचे वीक पॉईंट्स आहेत, ते काढून टाका. पिझ्झा, बर्गर, मेलेल्या कोंबड्या, हे सगळं कोण खातं? चायनीज. अरे चायनीज बघा तुम्ही, आतमध्ये चायनीजवाल्याकडे जाऊन मेलेल्या कोंबड्या देतात तुम्हाला, माहिती आहे का? माहिती आहे का? अपॉर्च्युनिटी, संधी कशी? एक लक्षात घ्या बघा, अपॉर्च्युनिटी एकदाच मिळते. अपॉर्च्युनिटी सेल्डम ऑफर्स. कधीतरीच आपल्या आयुष्यात येते आणि तिला जर पकडून ठेवलं नाही तर मेलो केलं, परमनंट कधीच आयुष्यात होणार नाही. मग कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर फॉर इयर्स टुगेदर यू हॅव टू वर्क.
आर यू रेडी? देन यू हॅव टू बिहेव युअर सेल्फ. बिहेवियर चांगली ठेवायला पाहिजे, कारण संधी एकदाच येते. एकदा तिथे आपण पाय ठेवला की आपलं काम असं अनेस्टी करायचं आहे की लोकांना वाटायला पाहिजे की यामध्ये ठेवायला पाहिजे. आपण तसं करत नाही. कळलं की नाही? सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, इंटर्नशिप असो, अप्रेंटिस असो, काही असो, व्हॉट एव्हर ट्रेड यू आर गेटिंग इन द कंपनी, प्लीज ॲक्सेप्ट इट. मला हीच कंपनी पाहिजे, मला तिथं शिकायला काही प्रॉब्लेम नाही. डोर्स आर ओपन फॉर यू. सो लर्न एव्हरीथिंग, गो टू अदर कंपनीज, गेट युअर स्किल, आणि मग तिथे पगार मागा. सुरुवातीला म्हणणार नाही, सुरुवातीला जो मिळतो तो ॲक्सेप्ट करायचा. ओके, सगळ्यांनी ॲक्सेप्ट करताय? हा, जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. होकारवाद. चौथं तंत्र आहे होकारवाद. होकारवाद म्हणजे काय? आपण बघितलं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. 3 मुलं आपल्याकडे गॅदरिंग होती. गॅदरिंग नाही ना? SSCला गॅदरिंग झाली आपली. हा, तर 3 मुलं SSCला गॅदरिंगमध्ये भाग घेत आहे का असं टीचरने विचारलं. बाई विचारलं, भाग घेताय का? इकडे नको, SSCला बोललो इकडे शापूर पीठवाला. हा, माझ्या गावाला. तर गॅदरिंगमध्ये बाईने विचारलं, तू भाग घेऊ शकतोस का? एक मुलगा म्हणतोय, मला कॉन्फिडन्स नाही हो बाई, मी नाही करू शकत. यो म्हणतो, यो जमलं तर करी. पण तिसरा म्हणतो, मॅडम जमवणारच, काही झालं तरी करणार. कळलं की नाही? गावाला होता नाही, गावाला नव्हता. तर सांगायचं तात्पर्य, आपल्याला जे काम मिळतं ना ते करा. हे काम माझं नाही, मला जमणार नाही, करता येणार नाही, त्याच्यासाठी माझ्याकडे स्किल नाही, हे नाही, ते नाही, नन्नाचा पाडा नको. पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती करतो, बाळांनो, अजून आयुष्य पुढे जगायचं आपल्याला. कळलं का? एकदा एखाद्या कंपनीत गेलात की नानाचा पाडा नको, मला जमणार नाही, मला होणार नाही, मी करता येणार नाही, मला नको, मी करणार, मला करायचंय, करून दाखवणार. याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतात. बरोबर आहे? मंगेश पाडगावकरांची सुंदर कविता आहे. ते म्हणतात, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हण. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. बोल मग. डोळे भरून तुमची आठवण कोणतरी काढतंय ना, डोळे भरून तुमची आठवण कोणतरी काढतंय ना, ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतंय ना, मग शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं. काळ्या कुट्ट काळोखात जेवढी काहीच दिसत नसतं, काळ्या कुट्ट काळोखात जेवढी काहीच दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन येत असतं. काळ्या कुट्ट काळोखात जेवढी काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन येत असतं. मग काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं? मग काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणणं, कणत कणत की गाणं. पेला अर्धा भरलाय असंही म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं, आणि पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं. मग सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं? मग सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, तुम्हीच ठरवा. कोणी सांगितलं आपल्याला? ओके, म्हणजे आपण होकारवादाने पुढे जाऊ. आणि मला एक सांगायचं तुम्हाला की जे लोक यशाच्या शिखरावर पोहोचले त्यांचा इतिहास बघा. सचिन किती तास प्रॅक्टिस करायचं माहित नाही? किती तास? चौथा मार्च, 6 मार्च असं बोलतो आपण ना. किती तास प्रॅक्टिस करायचं?
12 तास. थोडं टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आहे का तुमची इच्छा अभ्यास करायची? If you really want expertise, you have to put in your extra efforts, my dear friends. Nothing comes free. Nothing comes free. Free time to understand. Look at these people. All these are lecturers. They are putting their efforts. That is why they are lecturers. असं होत नाही कधी. कोणीतरी बोललं मी केलं म्हणून झालं नाही आहे. कळलं की नाही? तर पाट्या टाकण्यासाठी आपण नाही. पाट्या टाकणं म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? पाट्या टाकणं म्हणजे एकदा शहापूरला एका गावात शहापूरचा नाही शहापूरला एका गावात बाजार होता. बाजार जत्रा होती. शुक्रवारचा माशाची माशाची अरे माशाची जत्रा होती की हा मुरबाड मुरबाड. तर त्या माशाच्या जत्रेला त्या दिवशी तिघे जण कामाला गेले. गार्डनमध्ये काम करत. एकाला सांगितलं खड्डा खणायचा, दुसऱ्याला सांगितलं खड्ड्यात झाड टाकायचं आणि तिसऱ्याला सांगितलं खड्डा बुजवायचा. बरोबर आहे. त्या दिवशी जत्रा कोंबडं खायचं होतं. एक जण राहिला घरी. पहिला माणूस आला, खड्डे खणत गेला. दुसरा माणूस आला, तिसरा माणूस खड्डे बुजवला. आता करायचं काय? झाड लावलं. ह्याला म्हणतात पाट्या टाका. कळलं? हसला. तर कंपनीत आलात तर पाट्या टाकू नका. चक्काचा माणूस नका. हे बघा आता तुम्हाला हसणं वाटतं. It becomes a laughing stock. But please try to understand whenever you are going to get employment, you have to remember all these things. कळलं की नाही? कळलं की नाही? हे सगळं आत्मा कोणीतरी येऊन गेलंय, प्रवचन करून गेलंय. कळलं की नाही? शब्द आत्मा. कारण नाहीतर कळलं होईल. धैर्य. धैर्य म्हणजे धैर्य म्हणजे आपल्याला धौम्य ऋषी आणि अरुणी गोष्ट आठवते कोणाला? पुस्तकच वाचले नाही. हे बच्चे मेरे प्यार दबा ना. अरुणी तुम्हाला कोणाला माहिती आहे? आता कोणी पुस्तक वाचत नाही. टाइम नसतो. सर कोणाला माहिती आहे? सरांनी पूर्वी ऋषीमुनी असायचे. ऋषीमुनी त्यांचे शिक्षण म्हणजे आपल्यासारखे नव्हते. शिक्षकांना शिव्या द्यायला. कळलं की नाही? तर ते म्हणजे प्रामाणिक होते, ऑनेस्ट. एकदा काय झालं, खूप पाऊस पडत होता आणि सौम्य ऋषींच्या आश्रमात एक शेत होते. आपल्या शेतातलं पाणी दुसऱ्या शेतात जाऊ नये ते अडवून ठेवायचं म्हणून सगळ्या शिष्यांना पाठवलं. बांध फुटला होता. सगळेजण प्रयत्न करत होते, पण काही केल्या बांध बांधता येत नव्हता कारण पाणी जोरात होतं. सगळेजण निघून गेले, पण अरुणी नावाचा शिष्य होता. सगळेजण त्यावेळी घरी परतले. सगळेजण दिसत आहे, अरुणी दिसत नाही. गेला कुठे? म्हणून पुन्हा झोपायला आता माझं. ते ताळ पडले. पुन्हा शेताकडे गेले. बघता काय आज स्वतः त्या बांधावर आडवा पडलेला. आपलं पाणी दुसऱ्या शेतात जाऊ नये म्हणून स्वतः रात्रभर बांधावर आडवं पडल्या तिथेच झोपला. आपले शिक्षक धैर्य आणि म्हणून माझी कविता आहे. जे जे करण्या भजेन कोणी आजवरी नच केले कोणी
करा तुम्ही ते विडा उतरवली पाय पुढे टाका मुलांना शिका तुम्ही शिका. काय शिकायचंय? जे कोणी केलं नाही अशा रीतीने ध्येय, जे कोणी केलं नाही अशा रीतीने करा की तुमचं सिलेक्शन होईल. अभ्यास असा करा. कळलं? आपण बघणार आहोत आपल्याला इंटरव्ह्यू साठी कोणते प्रश्न विचारले जातील. संभाषण चातुर्य. आपण त्याचा विचार करा की आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं, आपल्याला काय करायचं? प्रामाणिकपणा ठेवा. बरोबर आहे? आता हे जे संभाषण चातुर्य आहे, संभाषण चातुर्य, संभाषण चातुर्य म्हणजे आपली बोलण्याची कला. ही कला सगळ्यांना आवडत होते की नाही? आपण कसं बाकीच्या ठिकाणी कसं चुरू 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 बोलतोय आणि मग इंटरव्ह्यूला पुरू 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 इंटरव्ह्यूला काय होतं आपलं? मग असं फंबल फंबलिंग फंबलिंग. बाकीच्या ठिकाणी कसं? गावाकडे बघा ती पोरं 14-14 वर्ष काय बोलतात, तू हुशार होता, तुम्हाला तो कळतो का? हा मस्ती कळतो. तसं तुम्ही संभाषण चातुर्य ठेवा, संभाषण कला ही वाढवा. चांगलं करायचं आहे आपल्याला, कळलं की नाही? आणि हे चांगलं करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? वाचन. शाबास, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. गुलाब फुलतं नाजूक काठावर, गवत झुलतं वाऱ्याच्या झोकावर, ओठी शब्द फुटतात तुमच्या टाळ्यांच्या जोरावर. काय विचारलं जाईल ते बघा. इंटरव्ह्यू मध्ये मुलाखत ज्यावेळी असते त्यावेळी रूम मध्ये जाताना नटकल्म रूम मध्ये जाताना यू हॅव टू नॉक द डोर. खडखडायचं आहे. सर मे आय कम इन सर? लक्षात ठेवा काही असे धडकच मारतात. एक बहिरा आमच्याकडे आली होती, मोकळं केस आणि आज टाक 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 टाक. मोकळं केस घेऊन जायचं घरी. इंटरव्ह्यूला जाताना मोकळं केस घेऊन जायचं नाही. इंटरव्ह्यूला जाताना मोकळे केस ठेवू नका. विनंती आहे. असं चालेल. आता काय मी बोलत तुम्ही पण टी शर्ट वर इंटरव्ह्यूला जायचं नाही. फॉर्मल साधा शर्ट. ओके. हे बघा किती सुंदर दिसतात तुम्ही. बघा बघा सगळे किती सुंदर दिसतात. साधा शर्ट घालायचा आणि कोंबडा नको इकडे. साधे केस ठेवायचे. अरे बच्ची शर्ट आणि पॅन्ट कसे इस्त्रीचे असतील तर चांगलं आहे, इस्त्रीचे नसतील तरी प्रॉब्लेम नाही. ओके. पण व्यवस्थित धुतलेलं शर्ट आणि पॅन्ट घालायचं. केस व्यवस्थित ठेवायचे. बूट जे काय असेल व्यवस्थित घालून जायचे. बरोबर आहे. आणि रिस्पेक्ट ठेवायचा. गुड मॉर्निंग सर बोलायचं. ते बोलले की बसा तरच बसायचं.
नाही तर आम्ही काय करतो, जा आणि बस. बोलले नाही. ह्या सवयी टाळा. जर समजा त्यांनी बसायला नाही सांगितलं 5 मिनिटं, त्याने सर बोला ना, सर बसू का, मराठीत बोला ना, आपलं काय प्रॉब्लेम आहे, मराठी भाषा, कळलं की नाही. सर बसू का असं विचार. बसल्यानंतर आपलं नाव एक लक्षात ठेवा. आता लक्ष द्या सगळ्यांनी. दुसऱ्या वर्षाला आहात आणि तुम्हाला हे करणं भाग आहे. तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल तर करणं भाग आहे. कळलं. तुमचं नाव खडखडीत पाठ करा. माझं नाव जयाजी सयाजी. बरोबर. मग मेला कॉन्फिडेंटली बोला. माझं नाव असं आहे, माझे वडील शेतकरी आहेत, माझे वडील इथे इथे कामाला आहेत. ओके. आई माझी घरकाम करते, हाऊसवाईफ आहे. जे काय असेल, एखादं ते नोकरीला असेल तर नोकरीला सांगा, कुठे आहे नोकरीला. ओके. त्याच्यानंतर तुम्ही आमच्या कंपनीबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे. ज्यावेळी आपण एखाद्या कंपनीत इंटरव्ह्यूला जातोय, प्लीज लक्षात ठेवा, काहीतरी त्यांचा प्रॉडक्ट आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर. आता हॉपिंग कुकर, तिथे कंपनी आपल्याला माहिती आहे कुकर आहे. महिंद्रा आहे, महिंद्रा आपल्याला माहिती आहे जीप बनवतात, गाड्या दुसऱ्या आहेत. तर इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी प्लीज लक्षात ठेवा, आपण त्या कंपनीची वेबसाईट बघतोय आणि एखादा दुसरा तरी प्रॉडक्ट आपल्याला माहिती आहे याची काळजी घ्या. तुम्हाला जास्ती विचारणार नाही, फक्त आमच्या कंपनीबद्दल काय माहिती आहे सांगा की तुमचे प्रॉडक्ट असे आहेत, तुमचे विकत घेणारे कोण आहेत, कस्टमर कोण आहेत, बरोबर आहे, त्यांचा कॉम्पिटिटर कोण आहे. शक्यतो तुम्हाला हे प्रश्न विचारले नाही जाणार, पण तरीसुद्धा जर तुम्ही हुशार असलात तर ह्याची माहिती ठेवायची. लगेच इम्प्रेशन पडते. दुसऱ्या मुलाला सिलेक्ट करण्याआधी तुम्हालाच कळतील, अरे मुलगा हुशार दिसतोय, कंपनीबद्दल सगळी माहिती आहे, मग ह्याला काय घेऊन येतो. हा आपला कंपनीत जर घेतला तर पुढे हा काहीतरी करू शकेल. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर तुमचं सिलेक्शन झालं तर किती वर्ष आमच्यासोबत काम करू शकता सांगा मला. अनर्थ नाही सांगा सर, तुम्ही सांगाल तेवढं रिटायरमेंटपर्यंत. बघा तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडले तरी चालेल, पण त्यांना सांगताना रिटायरमेंटपर्यंत सांगायचं. सर जोपर्यंत तुम्ही मला चान्स द्याल ना तोपर्यंत मी आपल्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं की तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की माझ्याकडे 25 विद्यार्थी आहेत, 25 मधनं तुलाच काय वाटतं की तुझं सिलेक्शन करावं. सर माझ्याकडे स्किल आहे, जे काय मी शिकलोय ते प्रॅक्टिकली इथे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेन आणि मला सगळं येतं. आपल्या अशा प्रकारच्या मशीन्स आहेत आणि मी चालवणार सर आणि प्रामाणिकपणाने चालवणार. बघा हे शब्द लक्षात ठेवा. तो एम्प्लॉयर तुमच्याकडनं अरे बघ की याड्या खड्ड्यात पडायचं का काय. आता हे तुमच्यासाठी सांगतोय आणि तुझं जर लक्ष नसेल तू कशाला बोलतोय त्याच्याबरोबर. काय तुमची घाणेरडी सवय कळत नाही का. Nobody is going to employ you if you behave like this. Please try to understand. We normally study psychology and sociology. आम्ही चेहऱ्याकडे बघूनच ओळखतोय कोण मुलगा कसा आहे. लक्षात ठेवा. कळलं की नाही. आपला शहाणपणा नको तिथे दाखवायला. आपण यू हॅव टू सेल युअर सेल्फ. तुम्ही विकण्यासाठी जाताय बाजारात. मला विकायचंय सकाळी नाही मारायचंय. यू हॅव टू सेल युअर सेल्फ. कळलं की नाही. आपल्याला जर विकायचं असेल तर आपल्याला काय करायचं असेल. स्किल इम्प्रूव्ह करावं लागेल. प्रामाणिकपणा, आपले कपडे, आपले बिहेवियर, आपले सगळे वर्तणूकपूर्ण आणि लक्षात ठेवा. तिथे आपण जातो ना तुम्ही द मोमेंट यू एंटर इनसाइड द प्रेमाइसेस ऑफ द कंपनी दे ऑब्झर्व यू टोटली. तुमची वर्तणूक ते ऑब्झर्व करतात. कट करून डबल लावली. कसा आहे, कसा येतो, कसा वागतो, कोणाशी काय बोलतोय, काय चपाट्या मारतोय, काय सगळं तिथे सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर झालेलं असतं. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतोय, प्रॅक्टिकली सांगतोय.
आपल्याला असं वाटतं कोण बघतं आपल्याकडे, असं नाही. ते बघत असतात, तुमची प्रत्येक ऑब्झर्व त्यांनी कॅप्चर केलेली असतात, तुमची प्रत्येक ॲक्शन त्यांनी कॅप्चर केलेली असते. नॉर्मली एक प्रश्न विचारला जातो की तुमचं सॅलरीचं एक्सपेक्टेशन काय आहे. पुन्हा पुन्हा सगळ्यांना विनंती करतो की तुमच्या डोक्यात 50,000 असेल, 1,00,000 पर माह असेल, तर इथे आपण सांगायचं सर आपल्या रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे आम्हाला पगार दे. मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे. तुमच्या मनात 40,000 असेल, 50,000 असेल सुरुवातीच्या काळात, नंतर तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय. तुमचं एकदा स्किल वाढलं ना, कौशल्य तुम्ही डेव्हलप केलं ना, की मग यू कॅन आस्क फॉर एनिथिंग. स्काय विल बी द लिमिट वन्स यू डेव्हलप युअर स्किल. बट ॲट दिस जंक्शन वेन यू स्टार्ट युअर करिअर, तुम्ही सांगा सर आपल्या नियमाप्रमाणे जे काय देणार आहात ते आम्ही घ्यायला तयार आहोत. कळलं सगळ्यांना? आपल्याला जर नोकरी हवी असेल तर हे कोण तुम्हाला अमृत देणार नाही, पंचामृत. हे पंचामृतच सांगतात. हे नॉर्मली आपल्याला प्रश्न विचार. कळलं? आमच्या कंपनीत तुमच्या कोण ओळखीचं आहे का? असेल तर त्याचं नाव सांगा. कुठच्या खात्यात आहे तेही तुम्ही त्याला विचारून सांगा. नसेल तर नाही म्हणून सांगायचं. आपल्याला कळलं आता इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. उभा राहा. लक्षात घ्या, आपल्याला भूक लागली कल्पना आहे, बरोबर. पोटात गडबड होते त्याची कल्पना आहे. तर तुमच्या भल्याचं सांगतोय त्याची कल्पना आपल्याला असायला पाहिजे ना. आपलं ध्येय काय असायला पाहिजे. There are 7 Ds of setting goals. लक्षात घ्या. ड्रीम, डिझायर, नंतर मराठीत सांगतोय 7 Ds आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्याला पुढे जायचं असेल तर जगासाठी, पूर्ण जगासाठी ड्रीम, डिझायर, डिरेक्शन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन अँड डेडलाईन. लक्षात घ्या. आपल्याला जर पुढे जायचं असेल, आपल्याला आपलं ध्येयपर्यंत पोहोचायचं असेल तर 7 Ds of setting goals हे आहेत. 7 Ds काय आहेत. स्वप्न. स्वप्न कसं बघायचंय. ड्रीम, स्वप्न कसं बघायचंय. पहाटेची स्वप्न खरी होतात, बरोबर आहे. एक भिल्ल मुलगा IAS ऑफिसर झाला, माहिती आहे तुम्हाला. असं स्वप्न करायचं. SSLला 95%, 12वीला 90%, MGM हॉस्पिटलमध्ये त्यांनी MBBS केलं आणि आज तो राजेंद्र भरू भिल्ल समाजातला मुलगा IAS ऑफिसर मिळाला आहे नंदुरबारला. समजू शकताय. भिल्ल म्हणजे घर नसतं स्वतःचं, छप्पर नसतं. कळलं. तो मुलगा आज IAS ऑफिसर झाला, बरोबर आहे. म्हणून म्हणतोय की मंजिल पे जिन्हें जाना है वो शिकवा नहीं करते हैं. मंजिल पे जिन्हें जाना है वो शिकवा नहीं करते हैं, और शिकवा में जो उलझे हैं पहुंचा नहीं करते हैं, पहुंचा नहीं करते हैं. आमचं स्वप्न पहिलं किराणी कुठला होय मोबाईल आता झालं.
मला काय करायचं आहे ठेवलं बरोबर नाही. आहे सचिनची सेंचुरी का बादशाह 16 वर्ष ज्यावेळी सचिन कराचीला गेला होता आपल्याला माहिती आहे का नाम पडलं होतं आठवतं का तो म्हणाला मी खेळेगा आणि ती मॅच ड्रॉ झाली होती 44ला 4 होते सचिनने ती मॅच ड्रॉ ठेवली म्हणून आज सेंचुरी का बादशाह था बरोबर आहे आणि म्हणून म्हणतोय की श्याम सूरज से भला सिखाती है शाम सूरज से भला सिखाती है शम्मा परवानी से जलना सिखाती है गिरने वाले को होती है तकलीफ लेकिन ठोकर ही आदमी को चलना सिखाती है आमची इच्छा काय माझ्या मनाच्या माझ्या मनाच्या मातीत चिंचचं बियाणं रुजवलं अरे याड्या कुठे जायचं कुठे जायचं डिरेक्शन कसे असायला पाहिजे आपण कोणत्या दिशेने जायचंय इथे चांगली मुलं अभ्यासू आहेत तिकडे बरोबर आहे आणि जर अपोजिट फ्लो गेला तर काय होतं दात पडतात तिचा भाऊ मारतो थोबट फुटेल असं मारतो बरोबर गरज आहे जायची गरजच नाही ना कशाला तिकडे जायचं मारायला दात पाडून घ्यायची काही गरज आहे आपल्याला अरे आपला मोठ परिवार कमी घ्या तू लहान समजेल ना मग तिकडे कशाला जायचं तुझ्या भावाचं आपलं हे व्हायला ठीक आहे डिरेक्शन आपली कशी असायला पाहिजे नाही तर मग आमची डिरेक्शन काय माहिती का प्यार किया कोई चोरी नहीं की मर काही होते त्याशिवाय राहू शकत अरे मेला ज्यावेळी दिलीप कुमार 1947 साली दिलीप कुमार म्हणाला हिला उच्चार तिचे स्पष्ट नाहीये लता दीदीने अभ्यास केला उर्दूचे उच्चार स्पष्ट नाहीये उर्दूचा अभ्यास केला आणि आज लता दीदीचं नाव कुठे आहे 34 भाषांमध्ये 30,000 गाणी तिने सगळ्याला ऐकवलेली आहे बरोबर आहे अशा प्रकारे ते डिवोशन म्हणतात आमच्याकडे डिवोशन आहे ब्लॉगर बनेगा मैं अब यूट्यूब पे डालेगा पैसा कमाएंगे मेरी जान इसको ब्लॉगिंग बोलेगा परमनंट व्हायला पाहिजे बरोबर आहे हे आपलं डिटर्मिनेशन निश्चय असायला पाहिजे बरोबर आहे नाही तर आपलं डिटर्मिनेशन काय असतं
जाऊ दे, आपल्याला काय करायचं, टाइमपास करायचं. टाइमपास करण्यासाठी आपण जातो तिकडे नाही. हां, बरोबर आहे. म्हणून आपलं डिटर्मिनेशन काय असतं माहिती आहे? हे आमचं डिटर्मिनेशन. अरे आदिया, तुझं आयुष्य पुढे पडलं बरोबर. डिटर्मिनेशन, डिसिप्लिन एक लक्षात घ्या. अतिशय महत्वाचं आहे. डिसिप्लिन लक्षात घ्या. एक असाच मुलगा वडिलांच्या विरुद्ध नेहमी बोलायचा. लक्षात घ्या हे उदाहरण. शेवटचं उदाहरण आहे. एक मुलगा अशाच प्रकारे वडिलांच्या आगेत बोलायचा. काय बाबा, टेबल फॅन चालू करायचा असेल, बंद करायचा असेल, बाबा मला सांगतात तू कडे बंद केलं, लाईट तू कडे बंद केलं, अरे खुर्चीकडे सरळ केलीस, जेवताना तू ताटाकडे उतरलीस बरोबर, तू ताटात का ठेवलं, अशा प्रकारे म्हणून बाबाचा वैताग आला. आता म्हणे मला नोकरी मिळेल. ऐका आता शेवटचं उदाहरण. हे घरी घेऊन जा, जेवायला ठेवा. ओके. तर मग ITI ला ॲडमिशन मिळाली. ITI झालं. आता त्याला वाटलं मला नोकरी मिळेल. बाबांचा वैताग गेला. कळलं की नाही? बाबा मला नेहमी सतावतात. मग त्याने काय केलं, इंटरव्ह्यूसाठी गेला. इंटरव्ह्यूसाठी गेल्यानंतर बाबा जे जे काही सांगायचे ना, तो थर्ड फ्लोअरला त्याला जायला होती. कुंडी पडली होती, त्याच्यात माती पडली होती, त्याने माती सरळ केली. ओके. तिथे काही नाही कागद पडले होते, ते सरळ केले. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर नॉकिंग करून सर मी आत येऊ का असं विचारलं. 25 मुलं त्याच्यासोबत होती. लक्षात घ्या, मी जे काही सांगतो तिथे लक्ष द्या. त्या 25 मुलांमध्ये ह्या मुलाला इंटरव्ह्यू न घेता सिलेक्ट केलं. का सिलेक्ट केलं असेल? शिस्तबद्ध होता त्याचं सगळं. ज्यावेळी त्याच्या हातात दिलं त्यावेळी त्याला आधी असं वाटायचं की बाप माझ्या मागे लागला, बाप मला हे करू नकोस ते करू नकोस असं सांगायचा. पण त्या बापाच्या शिस्तीमुळेच तर मला ही नोकरी मिळाली. घरी गेला, लक्षात ठेवा, घरी गेला, बापाला मिठी मारली आणि रडून सांगू लागला की बाबा मी आतापर्यंत तुमच्याबद्दल माझ्या मनात काहीतरी वेगवेगळे वाईट विचार यायचे, पण आज तुमच्या त्या शिस्तीमुळेच मला नोकरी मिळाली. आई वडील आपल्याला जे काही सांगतात, आपल्याला जे काही सांगतात, कृपया त्यांच्याकडे लक्ष द्या. तुमची उन्नती व्हावी, तुमचा विकास व्हावा म्हणून आपले आई वडील सांगतात, त्यांच्या सूचनांकडे कृपया लक्ष दे. आणि शेवटचं आहे डेडलाईन. आपल्याला 5 वर्षात कुठपर्यंत जायचं, मॅनेजर पोहोचायचं आहे, सिनियर लीडर, सिनियर एज्युकेशन काय पोहोचायचे आपण लक्षात घ्या. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून म्हटलं जातं वक्त मिलता है जिंदगी गुजरने के लिए, वक्त मिलता है जिंदगी गुजरने के लिए, लेकिन जिंदगी दोबारा नहीं मिलती वक्त गुजरने के लिए. आपण इथे आला, आपलं व्यवस्थापन, आपले बाकी सगळी गुरुजन मंडळी यांनी मला इथे बोलावलं, आपल्याबरोबर बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या व्यवस्थापनाचा, आपल्या सर्वांचा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. सूरज बिना सुबह नहीं होती, सूरज बिना सुबह नहीं होती, चांद बिना रात नहीं होती, बादल बिना बरसात नहीं होती. और दोस्तों आप नहीं होते ये प्रोग्राम में रौनक नहीं आती, रौनक नहीं आती. हा विषय छानपणे आपल्याला सांगितला, मार्गदर्शन केलं, मी त्याचा खूप खूप आभारी आहे. त्याचबरोबर विशेष पाहुणे म्हणून
श्री आशिष सुर्वे साहेब याचा व्यवस्थापक हॉकी स्कूटर कंपनी उपस्थित राहिले, त्यांचाही मी आभारी आहे. त्यानंतर हॉकी स्कूटरमधून 2 मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. श्रीमती रेखा निकम मॅडम त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं राहून गेलेलं आहे. या पाठीमागे पुढे तोपर्यंत विजय गायकवाड सर कैमरा सांग ना मोबाईल दे माझा. सर्व व्यवस्थापन कमिटी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि उद्याचे मला माहिती उद्याचे एक महत्वाची सूचना आहे. उद्या याच ठिकाणी म्हणजे उद्या म्हणजे 21/12/2024 रोजी सकाळी शार्प 10 वाजता रोटरी क्लब ठाणे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टेलिसिमिया जागृती अभियान